आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माँ ओलांडून आतीये। वहिनी काम सोहम नाव घे नाव चल कम ऑन चला जे काय करायचं ते लवकर करा खूप उशीर झालाय चला। कशासाठी राजकुमार काय गरज आहे? नाव वगैरे काही नको, तू माप ओलांड आणि आत ये। मेंदळ्यांच्या घराण्याचे रीती रिवाज परंपरा म्हणून केवळ गृहप्रवेश चालू आहे, हा इतकंच। नाव वगैरे नको, तू ये डायरेक्ट, उशीर झालाय, चल माप ओलांड। नांदा सौख्य बरे। कॉंग्रॅच्युलेशन। नको नको, काहीच गरज नाही या सगळ्याची। तुझ्या लग्नाचं सत्य तुला कळायला हवं म्हणून सांगते। हे सगळं माझ्या इच्छेविरुद्ध झालंय। मी या लग्नाला मान्यता वगैरे अजिबात दिलेली नाहीये, एक कर्तव्य म्हणून मी हे सगळं पार पाडतेय। सो आपलं नातं तेवढंच आहे। ये इथे ये सारा। अस्मी ये। सो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपण इथे का जमलोय ते। अर्थात सारंग आणि अस्मीचं लग्न, पण सगळ्यात महत्वाची आहे ती उद्याची हळद। कधी उद्या आई एवढी काय घाई आहे? म्हणजे पत्रिका नाहीये, कसली अरेंजमेंट नाहीये, अगं लग्न आहे। नाही म्हणजे घाई समजू शकतो मी, पण सगळं रीतीप्रमाणे व्हायला हवं। हो ना, सगळं व्यवस्थितच होणार कारण माझी सगळी तयारी झाली आहे। ऐश्वर्या ठेव। पत्रिका रेडी आहे, पण रीतीप्रमाणे पहिली पत्रिका देवासमोर ठेवावी लागते ना बाबा? हो, देवाला दाखवायला हवी पत्रिका। सारंग पत्रिका देवासमोर ठेवतोस? चल ये अस्मी। विठुराया, सारंग सरांची काळजी घे। ह्या सगळ्यात त्यांची काही चूक नाहीये। त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस। ये सारा, देवासमोर पत्रिका ठेवा।
अमृता बहिणी, पत्रिकेला हळद कुंकू करून घे. थांब जरा अमृता. तू नको. ऐश्वर्या तू ये. ओके मॉम. गणराया, माझ्या सारंगचं आणि अस्मीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. बाप्पा, तुझ्यापासून काय लपलंय? तू सर्व ज्ञानी आहेस. सावलीने असा निर्णय का घेतलाय माहिती नाही. तुला माहिती असेलच. तिची काळजी घेशील देवा. सारंग, आय एम सो हॅपी. ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते तो दिवस आज फायनली आलाय. आपलं लग्न होत आहे सारंग. का करतेस हे सगळं? माहिती आहे ना तुला, तुझ्यावर प्रेम नाही आहे माझं. असं कसं नाहीये? प्रेम आहे. तू तू नाकारतोय सारंग. आणि माझंही खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. म्हणून तरी सगळं घडून आलंय. सावली सोबत लग्नाच्या बंधनात अडकलेलो आहे ना मी. तुझ्याशी कसं लग्न करू? कसलं बंधन? तुझं आणि तिचं नातं संपलंय. ती मुलगी तुझा विश्वासघात करून डिवोर्स पेपरवर साईन करून ह्या घरातून निघून गेलीये कायमची. नाही अस्मिती निघून नाही गेली. तिच्यावर विश्वास आहे. तिच्या जाण्याचं काहीतरी वेगळं कारण असेल. काय बोलतोयस तू? हो, तिला जर जायचं असतंच तर मैत्रीच्या नात्याने ती मला सांगून गेली असती. माझा विश्वास आहे सावलीवर आणि तिचा माझ्यावर. असं काही नाहीये. नसेल तिला सांगायचं. आणि एवढंच असतं तर ती त्या डिवोर्स पेपरवर साईन करून का गेली असती? एवढा मोठा पुरावा आहे आपल्याकडे, तरी आपण बाकीच्या गोष्टींकडे का बघतोय? मला एक गोष्ट सांग, फक्त मैत्रीच होती ना तुमच्यात? मग अजूनही का अडकलायस तिच्यात? अशी काय जादू केली त्या मुलीने तुझ्यावर? जादू नाही अस्मी, विश्वास. विश्वास जिंकलाय तिने. तुला माहिती तरी आहे का विश्वास म्हणजे काय असतं? आणि जेव्हा सावली स्वतःहून मला सांगेल ना की तिला माझ्या आयुष्यात राहायचं नाहीये, तेव्हा या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवेन.